इक्वेशन 1 मध्ये काही बदल घडले. नाव इक्वेशन 1 becomes now equation 1 limit dou y tends to 0 dou x upon dou y equal to 1 upon dy by dx. 1 upon dy by dx. आता जर एखाद्या इक्वेशन मध्ये RHS चा जर लिमिट एक्झिस्ट करत असेल तर LHS चा लिमिट एक्झिस्ट करते. ॲज limit of RHS exists as limit of RHS exists. This implies म्हणजे then limit of LHS also exists. Limit of LHS also exists. That is, मग LHS चा लिमिट एक्झिस्ट करत असेल तर त्यालाच मी काय लिहू शकतो, dou x by dou y ला dx upon dy equal to 1 upon dy by dx. हेच आपला रिक्वायर्ड प्रूफ आहे. बट ते डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 नाही झाली पाहिजे. डिनॉमिनेटर जर 0 झाला तर आन्सर इन्फिनिटीला जाते dx upon dy चा. म्हणून डिनॉमिनेटर 0 होऊ नये. इथे म्हणूनच हे व्हॅल्यू सुद्धा मेन्शन केलं, dy by dx should not be equal to 0. अशा प्रकारे आपण गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. आणि ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून गिवन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल. गिवन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा जर मी रेसिप्रोकल घेतलो डायरेक्टली गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह ऑब्टेन होते. चला लिहून द्या. लक्षात घ्या, गिवन फंक्शन पासून त्याच्या इनव्हर्सचे डेरिव्हेटिव्ह आपण दोन वेजना सॉल्व करू शकता. सपोज y इक्वल टू रूट एक्स एक गिवन फंक्शन आहे. y इक्वल टू रूट एक्स एक गिवन फंक्शन आहे. या फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह नाही, या फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह दोन प्रकारे ऑब्टेन करू शकता. एक तर खूप सोपी मेथड काय करायचं, डायरेक्टली गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्याचा रेसिप्रोकल घ्यायचं. तर गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला ऑब्टेन होईल. काय करतो मी, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. ते होईल dy by dx इज इक्वल टू d by dx रूट x. रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. हे काय झालं, गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. पण आपल्याला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणायचं नाही, गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आणायचा आहे. तर काय करायचं, गिवन फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा रेसिप्रोकल घ्यायचं. नाव dx अपॉन dy म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स
of given function ते येईल dx upon dy is equal to 1 upon dy by dx, that is 1 upon dy by dx काय आहे माहिती 1 upon 2 root x आहे. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर ते जाईल न्यूमरेटर मध्ये 2 root x येईल. हे एक मेथड झाली. आणि दुसरी मेथड, या मेथड मध्ये काय केलं आपण, गिवन फंक्शनचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतला. गिवन फंक्शनला इनव्हर्स मध्ये कन्वर्जन केल्या नाही. गिवन फंक्शनचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतल्या, गिवन फंक्शनला इनव्हर्स मध्ये कन्वर्जन केल्या नाही, एवढं लक्षात असू द्या. मग डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढायचं आहे, गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचं काढायचं आहे. तर काय करायचं, गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर गिवन फंक्शनचा रेसिप्रोकल, गिवन फंक्शनच्या रेसिप्रोकलचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आणि दुसरी मेथड आहे y इक्वल टू रूट एक्स. सपोज गिवन फंक्शन आहे, मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करतो, हे होईल y स्क्वेअर इक्वल टू एक्स, दॅट इज एक्स स्क्वेअर इक्वल टू वाय, एक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर, म्हणजेच हे आपलं झालं एफ इनवर्स ऑफ वाय. एफ इनवर्स ऑफ वाय, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स असा फंक्शन होता गिवन फंक्शन, त्याला एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय मध्ये मी आणून घेतलो. एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय मध्ये जेव्हा आणून घेतो, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करतो मी, डायरेक्टली वाय करतो. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, तर हे होते dx अपॉन dy इज इक्वल टू d बाय dy वाय स्क्वेअर. जसं एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x येते, सिमिलरली वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते 2y, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते 2y. जसं मधल्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स येते 1, सिमिलरली वाय मधल्या वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय ते सुद्धा येते 1. हे आलं 2y, दॅट इज 2 इंटू व्हॉट अबाउट वाय, वाय इक्वल टू आहे रूट एक्स. 2 रूट एक्स बोथ वेज न बघा आन्सर एकाच जागी आला. फरक काय आहे, तुम्ही हे दोन्ही मेथड नोटबुकवर जेव्हा सॉल्व करता बघून, तेव्हा तुम्हाला फरक स्पष्ट जाणवेल दोन्हीमध्ये फरक काय आहे. ओके, चला लिहून द्या.